भिवंडी तालुक्यातील चिंचवली येथे चिंचवली गावचे सुपुत्र तथा ठाणे जिल्हा युवा नेतृत्व कल्पेश रोहिदास पाटील व विद्यमान उपसरपंच सौ काव्या कल्पेश पाटील यांच्या वतीने चिंचवली केसरी कुस्त्यांचे जंगी सामने यावेळी आयोजित करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी गावच्या सरपंच सौ मंदा सुदाम वाघे, शिवसेना भिवंडी ग्रामीण समन्वयक सचिन पाटील, स्वाभिमान संघटना पालघर जिल्हाध्यक्ष जितेश बंटी पाटील, शिवसेनेचे दशरथ गुरुजी पाटील, काँग्रेसचे पंकज गायकवाड, राष्ट्रवादीचे देवीदास पाटील समेत ग्रामस्थ अनेक कुस्तीपटू व युवा तरुण उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले व शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे सहकाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये फक्त भिवंडी तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील व विविध राज्यातून देखील कुस्तीपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये पुरुष गट व महिला गट तसेच लहान गटाच्या कुस्त्या देखील यावेळी खेळवण्यात आल्या व आकर्षक बक्षिसे देखील यावेळी आयोजकांच्या वतीने देण्यात आली. शेवटची कुस्ती हरियाणा व नाशिक यांच्यामध्ये झाली, परंतु कुस्ती बेनिकाल ठरल्यामुळे दोन्ही कुस्तीपटूंना समान बक्षिसे आयोजकांच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे खासदार बाळामामा व राष्ट्रवादीचे भिवंडी तालुकाध्यक्ष गणेशजी गुळवी यांचा बिझी शेड्यूल असल्यामुळे ते स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाही, परंतु या स्पर्धेसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन सूरज पाटील व श्रीराम सर यांनी केले. तसेच युवा नेतृत्व कल्पेश पाटील यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. उभ्या करू नका. भव्य दिव्य आयोजनाने साकारलेली चिंचवली केसरी कुस्त्यांचे जंगी सामने आयोजक कल्पेशजी पाटील, चिंचवली भिवंडी तालुका, युवा नेते ठाणे जिल्हा. हॅलो, बाहेर बोललो का? वा, नाशिक वाला पैलवान जिंकलाय. या या वा या या कसा टना उडतो बघा. स्टेजच्या समोर प्रेक्षकांनी गर्दी करू नका. पाहुण्यांना आखाड्यातील पैलवानांची कुस्ती पाहायची आहे, त्यामुळे स्टेजच्या समोर कोणताही प्रेक्षक येणार नाही. ही जबाबदारी आपण प्रेक्षकांनी घ्यायची आहे. या इकडे या. नाही ना, 50 ते कुस्ती लगातार सुरू राहतील. नाईट कुस्ती स्पर्धा आहे. निलेश भाऊंच्या शुभात या ठिकाणी भाऊ या दोन पैलवान. ओके ओके वा, आता महिला गटाच्या कुस्ती सुद्धा सुरुवात होणार आहेत. महिला गटाची कुस्ती पाहायला सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुरुष गटाची त्यानंतर मोठ्या कुस्त्या सुरू होतील. ताबडतोब या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येते, लक्षात घ्या.
हा पहिली कुस्ती सुरू झालेली आहे मुलींची. प्रणाली हातवरकर ही चौदरपाडची आहे. नेहा गायकवाड 30 गावचे. ट्रिपल हॅट्रिक विद्यमान आमदार शांताराम मोरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना युवा नेते सचिनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश बंटी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. रस्त्यावरच्या टू व्हीलरच्या आगमनात या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा. बंटी पाटील स्वाभिमान संघटना जिल्हा अध्यक्ष शिवसेना युवा नेते सचिनजी पाटील यांचं आगमन. वेलकम वेलकम. सरपंच मंदाताई वाघे, उपसरपंच काव्या कल्पेश पाटील यांचं मोलाचं योगदानानं साकारलेली भव्य चिंचवली केसरी कुस्ती स्पर्धा. टाळ्या वाजवा. भिवंडी विधानसभा ग्रामीणचे कार्यसम्राट हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचे निकटवर्तीय भिवंडी विधानसभा समन्वयक भिवंडी ग्रामीणचे युवा नेते शिवसेनेचे सचिनजी पाटील मांगाटणे यांचं स्वागत आणि सन्मान. मुख्य आयोजक ठाणे जिल्हा युवा नेते कल्पेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. याच चिंचोली नगरीमध्ये प्रत्येक कुस्ती स्पर्धेला मोलाचं आर्थिक सहकार्य करणारे व्यक्तिमत्व बंटी पाटील मांगाटे, स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष वेलकम. सत्कार कल्पेशजी पाटील ठाणे जिल्हा युवा नेते यांच्या शुभ हस्ते होत आहे. काँग्रेस हाय कमिटी ठाणे जिल्हा सरचिटणीस पंकजी गायकवाड साहेबांचा सन्मान होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. जंगी कुस्ती सामने कुस्त्यांचा फड चिंचोली नगरीमध्ये आयोजक ठाणे जिल्हा युवा नेते कल्पेशजी पाटील यांचं दर्जेदार आयोजन. पहिला मुखार नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी एक घटना घडली. बेसावध राहिला आणि वेताळ शेळकेने त्याच्यावर थ्रो करून 4 गुण घेतले आणि कुस्तीचा निर्णय तिथेच फिरला. तसा या मातीच्या आखाड्यामध्ये पंचाची शिट्टी वाजल्यानंतर गाफील राहू नका. गाफील राहिला तर दुर्घटना नक्की होईल. गायकवाड साहेबांची सायकल कोड जिंकून नेणार चिंचोलीच्या आखाड्यातून. ही ठरवणारी कुस्ती आहे आणि या कुस्तीला सायकल बक्षीस आहे. आणि सायकल हे उत्तम व्यायामाचं साधनही आहे. सायकलिंगच्या सुद्धा स्पर्धा होतात लक्षात घ्या. पण एक सकाळी सकाळी सायकल जर राऊंड पेलवानाने मारला तरी सुद्धा चांगला पूरक व्यायाम या सायकलीमध्ये मिळतो लक्षात घ्या. बऱ्याचशा जिम मध्ये सायकल आतमध्येच असते. सीटवर बसून सायकल फिरवतात. त्याच्याने थाईच पायांचा व्यायाम चांगला होतो, कमरेचाही व्यायाम चांगला होतो. आणि म्हणून आयोजकांनी या ठिकाणी तुम्हाला सायकल बक्षीस ठेवलेली आहे जिचा उपयोग तुम्हाला व्यायामाकरता सुद्धा होईल. सय्यद पंजाबी हा पैलवान गदा या बक्षिसावर फिरतोय. नांदेडचा का कुठला पैलवान आहे? मालेगाव. ओके. मालेगाव जिल्हा नाशिक सय्यद पंजाबी हा पैलवान या चिंचवली केसरीच्या गदेवर फिरतोय. बिंजोरसाठी फिरतोय. याला आपण जोड द्यायचा आहे आणि ही शेवटची कुस्ती असेल. जर जोड कमिटीला पसंत पडला तरच कुस्ती लावली जाईल.
सैफ पंजाबी हा पैलवान मालेगावचा आहे, जिल्हा नाशिक. भगव्या रंगाचा जांग आहे तो भाईंदरचा पैलवान आहे, जाधव पैलवान विशाल जाधव. आणि कुस्ती सुरू झाली. कुस्तीला पंच गणेश पाटील राष्ट्रीय कुस्ती पंच आहेत. आणि हप्ते भरला, खाली घेण्याचा प्रयत्न धुडकावून लावला जाधवनं. पुन्हा उंचीचा आणि ताकदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सय्यद पैलवान करत आहे. विचार करायला लावलं या दोन्ही पैलवानांनी, सगळ्या आखाड्याच्या वस्तादांना. विशाल जाधव इकडे या. विशाल पाटील आता कुठे धरली ए बोट लागला तर ए ओले रे कपडा ले रे नाही कपडा नको. कुस्ती करा. खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो. जे काही ठरवत असतो वेळेत ठरवतो, वेळेत जिंकतो तो खरा माता सिकंदर. सिकंदरचे पैलवान होण्याची स्वप्न बाळगा. अख्ख्या महाराष्ट्रात त्याला जोडीला देशात पैलवान न मिळणं म्हणजे सिकंदरची मेहनत किती असेल बघा. गुरुजी ज्या पंचाचा आपण सत्कार करू इच्छिता त्यांनी ठाणे कल्याण तालुक्यामध्ये नांदिवली गावचे आहे ते. आणि त्याच्या वडिलांनी स्वतःच मालकीचं कुस्तीगीर भवन तयार केलेले आहे. 100 मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. अरे वाह, क्या बात आहे. आपल्याकडे घडवणारे कुस्तीगीर. परमेश्वर प्रज्वलच्या भावांना दीर्घायुष्य देव. गणेश पाटील हा सापाट्याचा पैलवान आहे. सापाट्याचे आपल्या माहितीसाठी सांगतो श्रीराम पाटील की आपल्याला पाहुणे निघाले सापाट्याचे की 1, 2, 5, 10, 20, 50 असे नाही, 200, 250, 300 एकदाच पाहुणे यायचे. आणि जेव्हा हे सापाडकर पाहुणे यायचे आमच्या इथे आणि तेव्हा मोठी जत्रा असायची तिथे. ही मुलं 4, 5, 6 वर्षाची असतानापासून याला मी पाहिलं. गणेश टाइम संपला. बोललं म्हणजे तर हा खेळ मातीचा आहे. आता भरपूर पिढी या खेळाकडे दुर्लक्ष करते. या खेळामधून जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय देश पातळीवर खेळले पाहिजे तेव्हा आपला उद्देश असेल. की पहिले सांगायचं तर भरपूर लांब म्हणजे कर्नाटक, मालेगाव, दहिसर, मुंबई असे भरपूर ठाणा, पालघर, इथून रायगड, पेन वर्ष आले होते, मलवाड्या वर्ष आले होते, नाशिक वर्ष खेळाडू आले होते. त्याचं आयोजनमध्ये माझं हा एकट्याचं नसून जो माझी पूर्ण टीम आहे त्याच्या सगळ्या सहकार्याने, त्यांच्या सगळ्या मदतीने हा कार्यक्रम मी पार पडला आहे. असंच त्यांचा सहकार्य मला लाभू दे. असं आणखी पुढे काही कार्यक्रम करायचा असलं तर त्यांच्या सहकार्याने मी आणखी पुढे काही कार्यक्रम राबवू शकतो. असं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.